पहिलंच नाव आहे या पुस्तकासाठी लेखन सहाय्य करणाऱ्या डॉक्टर विशाखा बर्वे. विशाखाने प्रतिभाला लेखन सहाय्य केलं आहे. हसरी, वेल ड्रेस्ड. विशाखा समुपदेशक आहे, लाईफ कोच आहे. तिने आणि प्रतिभाने मिळून काही रेडिओ शोज पण एकत्र केले आहेत. ओव्हर टू विशाखा. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. पुस्तकाबद्दल काय सांगू, पण सुरुवातीला मी नक्की असे म्हणेन, युगायुगांचे नाते आपुले नको दुरावा, सहवासाची ओढ निरंतर नको दुरावा, मेलडी ऑफ लिव्हिंग टुगेदर, एकत्र राहण्याचे रहस्य. इतक्यावरूनच तुम्हाला सर्वांना मला काय म्हणायचं याचा आशय आला असेल. 21व्या शतकात एकत्र राहण्याची व्याख्या ही पूर्णपणे बदलली आहे, नाही का? सगळ्यांनाच माहिती आहे. व्याख्या जरी बदलली असेल ना, तरी भावना, अपेक्षा आणि सुंदर असं प्रेम मात्र तेच आहे. नात्यांमध्ये स्वतःला उतरवताना नात्याचा सूर अपूर्ण वाटत असेल तर तो कसा पूर्ण करायचा याचे गमक या पुस्तकामध्ये तुम्हाला नक्की मिळेल. या पुस्तकामधल्या अनेक भागांमध्ये प्रत्येक टायटलच्या आत आम्ही बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता सांगायचं झालं तर परीकथेतील राजकुमारा म्हणत योग्य जोडीदार कसा मिळवावा ह्याच्याबद्दल तुम्हाला अतिशय सुंदरपणे लिहिलेलं पुस्तकामध्ये आढळून येईल. बरं, आवडीचा जोडीदार मिळाला, त्याच्याशी संभाषण कशा प्रकारे करायचे म्हणजेच संभाषणाची कला याबद्दलही तुम्ही नक्की या पुस्तकात जाणून घ्या. शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडचे म्हणजेच संभाषणाची कला ही तुम्हाला नक्कीच या पुस्तकात मिळेल. हे म्हणत म्हणत पुढे जातो ना जातो तोवर का रे दुरावा का रे अबोला अपराध माझा असा काय झाला. सो याच्यात भांडण मिटवण्याची कला हे अतिशय सुंदरपणे आम्ही लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं अर्थातच तुम्हाला याच पुस्तकात मिळणार आहे. बरं, आता भांडण संपले, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा असं म्हणत नाते आनंदाने कसे फुलवायचे याचे उत्तरसुद्धा तुम्हाला याच पुस्तकात मिळणार आहे. तर सगळ्यांना अर्थातच ही विनंती आहे, सगळ्यांनी आमचे पुस्तक नक्की घ्या आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. बरं, आता या पुस्तकाच्या मागे अनेक विचार होते. सगळ्यात पहिल्यांदी प्रतिभाबद्दल बोलताना ॲक्च्युली तुम्हाला वाटेल की ही प्रतिभा काय करते आहे. सो इट इज ऑनर शी गेव टू मी. मला एक थोडक्या ह्याच्यात सांगायला आवडेल की आमची ओळख कशी झाली. एका कंपनीमध्ये मी काम करत होते आणि समहाऊ माझीसुद्धा PhD आणि सायकोलॉजीचं एज्युकेशन कंप्लीट झाल्यावर फार बेचैनी आली होती. मला वाटत होतं ना अजून काहीतरी करावं. आणि प्रतिभाचं नाव मला माझ्या एका वहिनीकडनं कळालं होतं. गुगलवर गेले, नाव शोधलं, नंबर मिळाला आणि प्रतिभाला मी फोन केला. पहिल्याच ह्याच्यात इतके सुंदर शब्द कानावर पडले, खरंच सांगते. आणि मी म्हटलं की मी असं बोलते आहे आणि मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. तिने लगेच तिचा पत्ता, लोकेशन, घराचा फोटो सगळं पाठवून दिलं आणि म्हटली ताबडतोब भेटायला ये, मलाही छान वाटेल भेटायला. सो पहिल्या दिवशी आम्ही भेटलो. माझं मी बॅकग्राऊंड तिला सांगितलं आणि माय लाईफ चेंज टोटली. कारण प्रत्येक वेळेस काहीही गोष्ट म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही एकत्र केल्या. आम्ही सायकॉलॉजीचे काही कोर्स आहेत ते एकत्र चालवले आणि प्रत्येक वेळेस तिच्या अनुभवांचा एवढा मोठा मला फायदा झाला आहे की मी आज नक्की म्हणेन की मी आज त्याचमुळे इथे उभी आहे. सो थँक्यू सो मच प्रतिभा फॉर दॅट. थोडंसं अजून पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या समाजामध्ये अजून काउन्सिलरकडे जाण्याचा एवढा अवेअरनेस निर्माण झालेला नाही आहे आणि आपणच सोशल रिफॉर्मर म्हणून काम करू शकतो याची कल्पना आज आम्हाला आलेली आहे. कारण कसं आहे की बाबा काउन्सिलरकडे जातात, ह्यांना कळलं तर काय होईल, त्यांना कळलं तर काय होईल, मनातल्या शंका कशाला. आज बाहेरच्या जगामध्ये छोट्या छोट्या कारणांसाठी लोक काउन्सिलर्सकडे जातात आणि लाईफ त्यांचं सुरळीत चालतं आहे. सो हा इकडनं एक आमचा छोटासा प्रयत्न आहे की काउन्सिलिंग अवेअरनेसचा. त्याच्या अंडर
प्री काउन्सेलिंग, पोस्ट काउन्सेलिंग, ड्युरिंग द काउन्सेलिंग, म्हणजे प्री मॅरेज काउन्सेलिंग, पोस्ट मॅरेज काउन्सेलिंग, ड्युरिंग मॅरेज काउन्सेलिंग आणि इतर काउन्सेलिंग, अशा सगळ्याच गोष्टी आम्ही सध्या त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहोत. खूप महत्त्वाचं या पुस्तकाबद्दल बोलताना आम्ही या पुस्तकामध्ये स्वॉट कंप्लीट केलं आहे. स्वॉट म्हणजे काय माहिती आहे? येस, इट इज अ स्ट्रेंथ, विकनेस, थ्रेट आणि अपॉर्च्युनिटी. स्ट्रेंथमध्ये आपल्याला एखादा जर का प्रॉब्लेम आला तर आपण काय आहोत आणि आपण काय करू शकतो हे तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. विकनेसमध्ये जाणून घ्या आपले विकनेस काय आहेत. प्रत्येकामध्ये विकनेस आहे आणि तो ओव्हरकम करून आपण आपलं लाईफ सुंदर, नातं सुंदर करू शकतो. थ्रेट मनामध्ये जर का तुमच्याबद्दल, स्वतःबद्दल मी असं कसं करू, माझ्या जोडीदाराशी कसं बोलू किंवा त्यांच्या इनलॉजबद्दल कसं बोलू, हा जर का थ्रेट असेल तर तो कसा ओव्हरकम करायचा तेही आम्ही लिहिलेलं आहे. आणि अपॉर्च्युनिटीज, आत्ता जे पण काही तुमचं लाईफ ज्या पण प्रॉब्लेम्समधून जाऊ शकत असेल नसेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच अपॉर्च्युनिटीज या पुस्तकात तुम्हाला मिळतील. आणि पुस्तक लिहिता लिहिता खूप साऱ्या गोष्टी मला प्रतिभाने सांगितलं की विशाखा तू मराठी बद्दल नक्की लिही म्हणून, आणि तिने मला आयडिया दिली, अगं घरातल्यांना पण तू इन्व्हॉल्व करू शकते. सो थँक्यू सो मच फॉर माय मदर इन लॉ रोहिणी बर्वे. त्यांनीसुद्धा मला खूप याच्यामध्ये लिहिताना मदत केली आहे. प्रतिभाने परमिशन दिली आणि आम्ही दोघीही त्याच्यामध्ये उतरलो. त्यामुळे अशा पद्धतीने हे पुस्तक खूप छान झालं आहे. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन ते तुम्ही जरूर वाचा. थँक्यू सो मच.